नाशिक मनपाच्या श्वेतपत्रिकेवर प्रवीण बंटी तिदमे यांचा घणाघात. वित्तीय विसंगतीची चौकशी करण्याची मागणी. महसूल घट, लेखा तफावत, कर्जभार आणि वसुलीतील त्रुटींवर उपस्थित केले गंभीर प्रश्न. आयुक्तांकडे अधिकृत हरकत दाखल. नाशिक महानगरपालिकेच्या श्वेतपत्रिकेतील आर्थिक आकडेवारीनुसार शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांनी गंभीर आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरलं आहे. मनपाच्या विविध विभागातील महसूल घट, लेखा नोंदीतील कथित तफावत, वाढता कर्जभार तसेच वसुलीतील त्रुटी याकडे लक्ष वेधत या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तिदमे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दावा केला की नगररचना विभागाच्या उत्पन्नात एका वर्षात तब्बल 204.12 कोटी रुपयांची घट झाली आहे. वर्ष 2024-25 मधील 388.86 कोटी रुपयांचे उत्पन्न 2025-26 मध्ये 184.74 कोटी रुपयांवर आले असून BPMS ही ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित असतानाही तब्बल 52.49% महसूल घटने संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. मनपाच्या आर्थिक नोंदीमध्येही गंभीर तफावत असल्याचा आरोप करत तिदमे म्हणाले की 31 मार्च 2026 रोजी अंतिम शिल्लक 681.11 कोटी रुपये दाखवण्यात आली होती. मात्र 1 एप्रिल 2026 रोजी सुरुवातीची शिल्लक थेट 1423.9 कोटी रुपये दाखवण्यात आल्याने तब्बल 741.98 कोटी रुपयांची तफावत निर्माण झाली आहे. या प्रकाराचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याकडून विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली. मनपाच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सांगितलं की सुमारे 400 कोटी रुपयांचे नवीन कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू असून त्यातून दरवर्षी 32 ते 36 कोटी रुपयांचा व्याजाचा अतिरिक्त बोजा पडू शकतो. 35% पदे रिक्त असतानाही आस्थापना खर्च 1326.90 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावाही त्यांनी केला. जाहिरात महसूल, पाणीपट्टी वसुली आणि अतिक्रमण विभागाच्या उत्पन्नाबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात नवीन होर्डिंग्ज, डिजिटल स्क्रीन आणि व्यावसायिक संकुले वाढत असतानाही जाहिरात महसुलात अपेक्षित वाढ झालेली नाही. लोकसंख्या वाढूनही पाणीपट्टी वसुलीत घट झाल्याचा दावा करत त्यांनी वसुली यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. तसेच अतिक्रमण विभागाकडून वर्षभरात केवळ 11.55 लाख रुपयांचा दंड वसूल झाल्याचा उल्लेख करत कारवाई आणि वसुलीमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला. या सर्व मुद्द्यांबाबत आपण नाशिक महानगरपालिका आयुक्तांकडे अधिकृत हरकत दाखल केली असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 44 अंतर्गत आगामी महासभेत प्रशासनाकडून लेखी उत्तर मागितले असल्याची माहिती तिदमे यांनी दिली. दरम्यान प्रवीण बंटी तिदमे यांनी केलेल्या या सर्व आरोपांवर नाशिक महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून स्पष्टीकरण आल्यानंतर या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.